नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे। तर मित्रांनो, गेल्या 2 रजनीपासून आपण पाहतोय GPL अर्थात गावडेवाडी प्रीमियर लीग। माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायणराव राणे साहेब यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त भव्य नाईट क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेचा आजचा 3रा दिवस आहे। आणि आजच्या 3ऱ्या रजनीमध्ये टेनिस क्रिकेटमधील तारे सितारे बायकरमॅन म्हणून ज्याची ओळख आहे केतन म्हात्रे आणि सुद्धा 3 जे आयकॉन आहेत ते सुद्धा मोठमोठे आहेत। ते तुम्हाला पुढे मी संपूर्ण व्हिडिओमध्ये दाखवतो। कालची रजनीसुद्धा आपण पाहिली असेल, पहिल्या दिवशी पाहिलं असेल आणि आजची 3री रजनी। तर मित्रांनो, आम्ही सुद्धा आता मॅचसाठी निघालेलो आहोत। ती सुद्धा मॅच माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायणराव राणे साहेब यांच्या नावावरतीच आहे, सिंधुनायक चषक। तर तो आम्ही खेळण्यासाठी निघालेलो आहोत। तर मित्रांनो, आजच्या दिवशी 4 संघ कोणकोणते खेळणार आहेत आणि त्या 4 संघामध्ये कॅप्टन आणि आयकॉन कोणकोणते आहेत ते तुम्हाला पुढे मी सर्व सांगतो। तर हे पहा मित्रांनो, हे स्पर्धेचं बॅनर आहे। क्षात्र कुलोत्पन्न मराठा गावडे समाज कलमठ गावडेवाडी मित्रमंडळ आयोजित खासदार श्री नारायणराव राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हास्तरीय डे नाईट क्रिकेट स्पर्धा। आणि ही स्पर्धा 10 ते 14 एप्रिल 2026। प्रथम पारितोषिक आहे 1,50,555, द्वितीय पारितोषिक आहे 1,05,55। पहिल्या रजनीमध्ये बोंबडेश्वर पॅकर्समध्ये दाजी नाईक हा संघनायक होता, तो संघ क्वालिफाय झाला। कालच्या दिवशी दर्शन बांदेकर यांचा संघ क्वालिफाय झाला। आजची 3री रजनी आहे। 3ऱ्या रजनीमध्ये पाहूया कोण क्वालिफाय होतं ते। 4 संघ आज कोणकोणते खेळणार आहेत आणि त्या संघामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडू आणि आयकॉन खेळाडू कोण कोण आहेत ते तुम्हाला मी पुढे सर्व माहिती सांगतो। मित्रांनो, खास आकर्षक मालिकावीरसाठी सुद्धा पारितोषिक ठेवलेलं आहे, परंतु शेवटच्या रजनीमध्ये ते घोषित करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, पहिला सामना आहे अवधूत स्पोर्ट्स कणकवली विथ सार्थक स्पोर्ट्स कलमठ आणि दुसरा सामना आहे जय भवानी हरकुळ खुर्द विरुद्ध परफेक्ट 11 आयनल। तर पहिला अवधूत स्पोर्ट्स संघ आहे, त्या संघामध्ये कोण कोण खेळणार आहेत तर पाहूया। अवधूत तळगावकर यांचा हा संघ आहे। तर या संघामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेजस जुवलेकर, आदित्य नाईक, ओमकार रेडकर, प्रशांत केतकर, सिद्धेश मोरे, जॉन फर्नांडिस, नितेश लोणे, सौरभ साळगावकर, अक्षय राणे, विपुल पावनोजी, अमोल परब आणि सुमित बांदिवडेकर असे खेळाडू सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळताना दिसतील। या संघामध्ये आयकॉन मित्रांनो, आयकॉन कोण कोण आहेत ते तुम्हाला पुढे सांगतो। तत्पूर्वी सार्थक स्पोर्ट्स कलमठ या संघामध्ये लोकल खेळाडू कोण कोण आहेत तर पाहूया। अक्षय जाधव, सचिन आचरेकर, निनाद सातोसकर, निखिल पराडकर, सिद्धू परब, सुचित पांढरे, गिरीश गावडे, अक्षय घाटवळ, किशोर जाधव, काशी कुर्तडकर, पराग पडवळ, अमोल जाधव असे खेळाडू आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळताना दिसतील या संघामध्ये। तर मित्रांनो, दुसरा जो सामना आहे जय भवानी हरकुळ खुर्द विरुद्ध परफेक्ट 11 आयनल। जय भवानी हरकुळ खुर्द या संघामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणकोणते प्लेयर खेळणार आहेत ते आधी तुम्हाला सांगतो। ओमकार बांदिवडेकर, तन्मय घोणे, अक्षय पांचाळ, सर्वेश सावंत, विशाल नाईक, गॅविन फर्नांडिस, ग्लेन फर्नांडिस, यश नाईक, फैजान खान, रोहन भोसले, रुपेश चव्हाण आणि नारायण बगळे असे खेळाडू या संघामध्ये आपल्याला खेळताना दिसतील। त्यानंतर परफेक्ट 11 आयनल या संघामधील जिल्ह्यातील खेळाडू कोणकोणते आहेत ते तुम्हाला सांगतो। पंकज परब, नितेश मांजरेकर, ऋषी वाळके, आलिम बटवाले, आकाश वांगणकर, प्रशांत आचरेकर, वासुदेव गावडे, मुन्ना परब, तन्मय पडवळ, प्रगणेश गुरव, गीतेश राहुल, समीर जाधव असे खेळाडू या संघामध्ये आपल्याला खेळताना दिसतील। तर मित्रांनो, अवधूत स्पोर्ट्स कणकवली या संघाचा कर्णधार आहे बबल नाईक। याची खेळी आपण कित्येक सामन्यामध्ये पाहिली असेल। यावर्षी एकाच दिवसामध्ये 3 मालिकावीरचा मान मिळालेला आहे बबल नाईकला आणि 3 अर्धशतकं एकाच दिवशी त्याने झळकवलेले आहेत। तसेच यंगस्टार प्रीमियर लीगमध्ये सुद्धा तुम्ही केतन म्हात्रेबरोबर त्याची फलंदाजी पाहिली असेल। जबरदस्त फलंदाजी केली होती बबल नाईक याने। तर आजच्या सामन्यामध्ये कसा खेळतो तो, त्याची खेळी पाहण्यासाठी निश्चित तुम्ही मैदानावरती या। त्याचबरोबर आयकॉन जो आहे आशिष मेहरुल, गोलंदाजीच्या बळावरती याने कित्येक सामने आपल्या संघाला विजय मिळवून दिलेले आहेत। ISPL खेळाडू आहे आशिष मेहरुल। गेल्या वर्षी या टुर्नामेंटमध्ये आणि संदीप मिस्त्री या टुर्नामेंटमध्ये एका टुर्नामेंटमध्ये त्याने मालिकावीरचा किताब मिळवला होता। त्यावेळेस टू व्हीलर होती, ती टू व्हीलर
आशिष मेहरुल याला मिळाली होती. असा हा आयकॉन खेळाडू आहे. याचा खेळ पाहण्यासाठी सुद्धा प्रेक्षक निश्चितच मैदानावरती हजेरी लावतील असा हा खेळाडू आहे. ISPL मध्ये सुद्धा जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे त्यांनी. नुकत्याच झालेल्या 2-3 टुर्नामेंटमध्ये बेस्ट गोलंदाज म्हणून आशिष मेहरुल ठरलेला आहे. मुंबईचा खेळाडू आहे. अतिशय दर्जेदार गोलंदाजी करतो आणि फलंदाजीसुद्धा तेवढीच करतो. सध्या जर बघायला गेलं तर ऑलराऊंडरच्या यादीमध्ये तो सुद्धा अव्वल दर्जाचा खेळाडू म्हणून आहे. सार्थक स्पोर्ट्स कलमट या संघाचा संघनायक आहे गोपाळ भट्टा, कॅप्टन ऑफ सिंधुदुर्ग, कॅप्टन कूल. याचीसुद्धा खेळी तुम्ही गेले 20 वर्षापासून पाहत असाल. अतिशय जुना जाणता खेळाडू आहे. आजही त्याची फलंदाजी एकदा जर बहरली तर निश्चित प्रेक्षकांचं मनोरंजन होतं. असा हा फलंदाज आहे गोपाळ भट्टा. अतिशय शांत आणि संयमी खेळाडू आहे. त्याचीसुद्धा कित्येक मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये विनर ठरलेला आहे. बेस्ट बॅटर असे किताबसुद्धा त्याला भरपूर वेळा मिळालेले आहेत. विकेट किपिंगसुद्धा त्याचेसुद्धा पारितोषिके त्याला भरपूर मिळालेले आहेत. आणि त्या समवेत जो आयकॉन खेळाडू आहे तो संपूर्ण हिंदुस्थानाला वेड लावणारा खेळाडू म्हणजेच बायकरमॅन केतन म्हात्रे. जी यंगस्टार प्रीमियर लीग झाली होती सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नाईट, त्यामध्ये सुद्धा तो मालिकावीर राहिलेला आहे. आणि आत्तापर्यंत कोकणामध्ये सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पहिली पहिली 4 व्हीलर होती तीसुद्धा केतन म्हात्रेलाच मिळाली आहे. आत्तापर्यंत 8 4 व्हीलर आणि 30 ते 40 2 व्हीलर त्याला आत्तापर्यंत मिळालेले आहेत. तर असा हा केतन म्हात्रे आपल्याला आज आपल्या गावडेवाडी प्रीमियर लीगमध्ये खेळताना दिसेल. तर मित्रांनो, निश्चितच केतन म्हात्रेचा खेळ पाहण्यासाठी मी सुद्धा मैदानावरती येत आहे. तुम्हीसुद्धा मैदानावरती या. तर मित्रांनो, हरकुळ या संघामध्ये कर्णधार म्हणून पीटर फर्नांडिस याची फलंदाजी आपण कित्येक टुर्नामेंटमध्ये पाहिली असेल. जी सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील पहिली नाईट टुर्नामेंट ठरली होती त्याचा मालिकावीर असा किताब त्याला मिळाला होता असा पीटर फर्नांडिस. त्यानंतर त्यांचा आयकॉन अक्षय पवार याचीसुद्धा खेळी आपण आत्ताच झालेल्या नादवडे प्रीमियर लीगमध्ये आपण त्याची खेळी पाहिली असेल. त्याच्या जीवावरती तो संघ फायनलपर्यंत प्रवेश करू शकला होता. असा हा अक्षय पवार या संघामध्ये आपल्याला आयकॉनच्या भूमिकेमध्ये दिसेल. त्यानेसुद्धा कित्येक सामने एक हाती आपल्या संघाला विजय मिळवून दिलेले आहेत. तर पाहूया आजच्या मैदानावरती आज कसा खेळ त्याचा आपल्याला पाहायला मिळतो. तो परफेक्ट 11 आयनल या संघामध्ये कॅप्टन म्हणून अक्षय कदम, खिलाडीयों का खिलाडी, कलमट गावचा सुपुत्र याची फलंदाजी आपण कित्येक सामन्यामध्ये पाहिली असेल. ज्यावेळेस गेल्या वर्षी मिडबाव या ठिकाणी 1 बॉल 5 रन असताना त्याने षटकार मारून आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता असा अक्षय कदम. आणि या संघामध्ये आयकॉन म्हणून सुशील बोरले, मॅन फ्रॉम सातारा या ठिकाणचा आयकॉन आपल्याला या संघामध्ये खेळताना दिसेल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.